नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी भविष्यात ही दिलासादायक बातमी आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेसाठी अतिशय धक्का देणारी बातमी आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करूया। गेल्या 2 ते 3 वर्षापासून उद्धव ठाकरे यांचं खच्चीकरण झालं। अनेक बडे नेते, माजी आमदार, खासदार हे शिंदे गटात भाजपात सामील झाले। सत्तेसाठी अनेकांनी ठाकरेंना सोडण्याची चूक केली, मात्र आता ठाकरे पुन्हा त्याच नव्या जोमात येताना दिसत आहेत। कोर्टाने त्यांच्याकडून महत्त्वाचा असा निर्णय देण्याची योजना आखली आहे का, असा महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणासंबंधी महत्त्वाचे नोटिफिकेशन काढले आहे। आता येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्या अगोदरच भाजपामध्ये आणि शिंदे गटामध्ये ही चुळबुळ चालू आहे की कोणाला जास्त जागा मिळणार। मुंबई ही भाजपासाठी अतिशय महत्त्वाची आहे। एखाद्या राज्यापेक्षा सर्वात मोठं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे आणि ती महानगरपालिका आपल्या हातात असावी असं अनेकांचं स्वप्न आहे आणि भाजपा त्यासाठी साम दाम दंडभेद वापरत असताना आता शिंदे गटाला आम्ही जास्त जागा देऊ शकत नाही असंही भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। मात्र आता शिंदेंना त्याचा पश्चाताप झाल्याचं दिसत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 30 वर्ष मुंबईवर सलग राज्य केलं। मुंबईवर मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकवला आणि पुन्हा एकदा तोच भगवा झेंडा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे हे तयार झालेले असताना आता शिंदे गटाला निवडणुकीआधीच मोठा धक्का बसताना दिसत आहे। त्यांचे अनेक शिलेदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत। गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे शिंदे गटाच्या मोठ्या नेत्या, महिला नेत्या यांनी प्रवेश करून शिंदे गटाविरोधात सांगितले की शिंदे गटात हे पक्ष प्रवेशासाठी एजंट नेमले आहेत आणि ते एजंट हे पैशाची बोली करतात आणि पक्ष प्रवेश करून घेतात। माझाही चुकीने तसाच प्रवेश तिकडे झाला होता, मात्र हात जोडून तुम्हाला विनंती करते की शिंदे गटात अजिबात जाऊ नका। तिकडे ना आनंद दिघे साहेबांचे ना बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत। फक्त सत्तेसाठी लाचार असलेले शिंदे गटात अनेक नेते आहेत आणि त्यांना टार्गेट दिलं आहे की तुमच्या भागातून असे पक्षप्रवेश व्हावेत। त्यामुळे तिकडे जे एजंट दलाल आहेत त्यांना सांगू इच्छिते की असे तुम्हाला आता कोणी बळी पडणार नाही आणि तिकडे जाऊन शिंदे कोणाकडेच लक्ष देत नाही असंही त्या महिला नेत्याने सांगितलं आणि चूक मान्य करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला। त्यामुळे आता येणाऱ्या भविष्यकाळात शिंदे गटाला असाच मोठा झटका भाजपाद्वारे सुद्धा बसू शकतो, अशी सगळीकडे चर्चा जोरदार रंगलेली दिसत आहे। गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जी सुनवाई बाकी होती, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं आणि त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या। त्यामध्ये शिंदे हे धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष घेऊन लढले। त्यांना लोकसभेत अपयश आलं, मात्र विधानसभेत त्यांना चांगले यश मिळालं होतं। परंतु शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्या वडिलांकडून आलेलं होतं। त्याचे हक्कदार केवळ उद्धव ठाकरेच आहेत हे सर्वांना माहीत आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये, जर तुम्ही उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये उद्धव ठाकरे किंवा जय शिवसेना असा लिहून आपला पाठिंबा देऊ शकता। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून जेव्हा पक्ष आणि चिन्ह गेलं त्यावेळी त्यांनी एक याचिका कोर्टात दिली होती की निवडणूक आयोगाने हे चुकीचं काम केलं आहे। त्याची सुनावणी ही गेल्या महिन्यात झाली, परंतु कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही सुट्ट्यांमुळे पूर्ण सुनावणी झाली नाही। आता ती सुनावणी येणाऱ्या 17 तारखेला सुप्रीम कोर्टात होणार आहे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळेल अशी आशा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी केली। कारण निवडणूक आयोगाने ज्या काही महत्त्वाच्या सूची असतील त्या डावलून उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि पक्ष हे उद्धव ठाकरेंकडून शिंदेंना देणं ही मोठी चूक आहे असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे सुप्रीम कोर्टात जे आता मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई आहेत त्यांनी संविधानाप्रमाणे जर न्याय दिला तर उद्धव ठाकरेंना याच पुढील महिन्यात पक्ष आणि चिन्ह मिळेल आणि
जो काही शिंदे गट आहे तो अपात्र होऊन जे काही राहुल नार्वेकर यांनी गेल्या वर्षी निर्णय घेतले होते, त्यांनी शिंदे गटाचे त्यावेळचे गटनेते भरत गोगावले यांची जी नियुक्ती गटनेते म्हणून केली होती ती सुद्धा कोर्टाने अवैध ठरवली होती। मात्र त्यांनी तशीच पुढे रेटत शिंदे गटाचे कोणतेही आमदार अपात्र केले नव्हते, त्यामुळे शिंदे गटाला त्यावेळी दिलासा मिळाला होता। मात्र आता जी काही ठाकरेंनी याचिका चांगल्या वकिलांद्वारे पुढे केली आहे त्याची सुनावणी येणाऱ्या या महिन्यात झाल्यानंतर शिंदे गटाचे 20 ते 25 आमदार हे पहिल्या यादीत अपात्र होतील। त्यामध्ये जर पहिली नावं बघितली तर त्यावेळचे तानाजी सावंत, संजय शिरसाट, संजय राठोड, एकनाथ शिंदे यांच्यासहित यामिनी जाधव असे अनेक आमदार त्यावेळी त्या यादीत होते। मात्र त्याचा निकाल लागला नव्हता। आता तो निकाल लागून हे आमदार पुन्हा त्यांच्यावर निवडणूक बंदी येऊ शकते, कारण आता त्यातले काही जण आमदार नाहीत, परंतु आता जे काही आमदार आहेत ते अपात्र होऊन आणि जे राहिले होते त्यांच्यावर निवडणूक बंदी येऊ शकते। त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही काही महत्त्वाची बातमी आहे, ती लवकरच येईल व शिवसैनिक आनंदाने गुलाल उधळेल। आणि त्यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह घेऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे लढतील, कारण गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नवीन चिन्ह नवीन पक्ष, तरीही ठाकरे ब्रँड आणि उद्धव ठाकरेंनी कोरोनामध्ये केलेली कामं याच्या बळावर त्यांनी चांगली संख्या गाठली होती। लोकसभेत तर त्यांनी भाजपाच्या नाकी 9 आणले होते व आपले चांगले खासदार निवडून आणले होते। 9 खासदार म्हणजेच मोठी ताकद। आणि काँग्रेस 1 नंबरवर होती तर शिवसेना ठाकरे हे 2 नंबरवर होते आणि भाजपा शिंदे गट यांना काहीच यश मिळालं नव्हतं। परंतु विधानसभेत भाजपा महायुती यांनी चांगलं यश मिळालं होतं, परंतु त्यावेळी लोकांच्या मनात भाजपाविरोधी शिंदे गट विरोधी वातावरण असताना ते जिंकलेच कसे अशी प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा होती, प्रत्येक नाक्यावर चर्चा होती की भाजपा एवढ्या बहुमताने येऊच कशी शकते। त्यामुळे ईव्हीएमवर पण अनेक जणांनी शंका व्यक्त केली होती। राज ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की शरद पवार साहेब यांचे एवढे खासदार असताना त्यांचे आमदार एवढूशे आणि अजित पवार यांचा एकच खासदार असताना त्यांचे 40पेक्षा जास्त आमदार निवडून येऊच कसे शकतात असंही त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता ईव्हीएमवर शंकासुद्धा अनेक लोकांनी घेतली होती। त्यामुळे भाजपा त्यावेळी कशी जिंकली याची चर्चा सगळीकडे होत असताना आता शिंदे गटाविरोधात जे काही वातावरण भाजपामध्ये पण आहे, कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना भाजपाच्या अनेक नेत्यांना निधी देण्यासंबंधी नाकारता दर्शवली होती। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना शिंदे गटाच्या अनेक लोकप्रतिनिधींना निधी भेटत नसल्याची तक्रार काल शिंदेंकडे केली होती। त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात शिंदे गट आणि भाजपामध्ये जो काही सामना बघायला मिळेल त्यामुळेच जे काही चिन्ह आणि पक्ष आहे पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळेल यात काही शंका वाटत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळावं का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।